महाविकास आघाडीचा दादा हा सगळं ते ह्याच्या हिशोबात आहे ना। सर काय सांगाल, आज प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे आपण, लोकांचा नागरिकांचा आपल्याला मतदारांचा कशा प्रकारे प्रतिसाद आहे काय सांगाल? नक्कीच आम्ही आज 6 ते 7 दिवस झाले प्रचाराला सुरुवात केलेली, अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय। जो काही पाण्याचा, लाईटचा आणि रस्त्याचा प्रश्न आणि प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न या नवीन पनवेलच्या शहरातील जनतेला होत होता, ते विषय घेऊन आम्ही जनतेसमोर जातो आहे। आणि तुम्ही जर जाल तर मी तुम्हाला सांगतो, आम्हीच महाविकास आघाडीचे असे उमेदवार आहोत का जे डोर टू डोर फिरतोय, घरात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतोय। अतिशय गंभीर समस्या आहे ज्या सेक्टरमध्ये आता आपण या प्रचारासाठी आलो होतो, सेक्टर 10 म्हणजे इतकी भयंकर पाण्याची समस्या आहे की प्रत्येक सोसायटीला 2 ते 3 टँकर रोज पाणी विकत घ्यावं लागतं आहे। आणि हे अपयश मला वाटतं या असलेल्या सत्ताधाऱ्यांचं आहे। 4 नगरसेवक या लोकांनी, या जनतेने 15 वर्ष इथं निवडून दिले, त्यांना जर ही कामं जमणार नसतील, ते जर फक्त लोकांना टँकर पुरवून जर हा व्यवसाय करणार असतील, मला वाटतं हे सगळे टँकर मॅफिया बनलेले आहेत, लोकांचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करू शकलेला आहेत, लोकांचा रस्त्याचा प्रश्न सॉल्व्ह करू शकले। त्यामुळे लोकांच्या मनाच्यामध्ये खूप प्रचंड अशी चीड निर्माण झालेली आहे आणि या चिडीचं रूपांतर येणाऱ्या 15 तारखेला लोक नक्कीच दाखवतील। अशा प्रकारे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो लोकांचा आणि प्रचारामध्ये कुठेही काही कमी नाही, अतिशय उत्साहात प्रचार चालला आहे। कुठेही आम्ही धमकावले जाणार नाही, कोणाला वाटेल का आम्हाला काय ते दबाव तंत्र वापरून कुठेतरी माघारी घ्याव्या लागलं, काही लोकांना त्यांनी माघारी घ्यावं लागलं, पण आम्ही कुठेही अशा प्रकारे त्यांच्या कुठल्याच बळी पडणार नाही आहोत। आम्ही लोकांच्या मनात जाणार आहोत, लोकांना विचार करायला लावणार आहोत आणि 15 तारखेला लोकांना मतदान देखील महाविकास आघाडीलाच करायला लावणार आहोत। आपल्या माध्यमातून कोणकोणती विकासाची कामं होणार आहेत काय सांगाल? नक्कीच जो काही पाण्याचा प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगतो, हा गंभीर प्रश्न आहे नवीन पनवेल शहराचा। जे काही 36 MLT पाणी नवीन पनवेल शहराला लागतं, हा प्रश्न आम्हाला पहिले निकाली लावायचा। कशा प्रकारे पाण्याच्या टाक्यांचं नियोजन केलं पाहिजे, जुन्या पाईपलाईन कशा प्रकारे चेंज झाल्या पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टीचं एक नियोजन असतं आणि ते नियोजन आम्ही महाविकास आघाडीने केलेलं आहे। चांगले रस्ते मिळाले पाहिजेत लोकांना। जे काही कॉन्ट्रॅक्टर आता तुम्ही दिलेले आहेत ना, जिथं जिथं प्रॉब्लेम आहेत असे कॉन्ट्रॅक्टर पहिले ब्लॅकलिस्टेड करण्याचा आमचा पहिला हेतू आहे। हा भ्रष्टाचार पहिले कुठेतरी थांबला पाहिजे। त्याचप्रमाणे हे जे काही टँकर माफिया वाढलेत यांच्यावर आळा घालण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत। येणाऱ्या काळात लोकांना एक चांगलं असं उद्यान देता आलं पाहिजे, लहान मुलांसाठी एक हे झालं पाहिजे, महिलांसाठी सुरक्षा कायदा आणण्यासाठी एक महिलांसाठी एक नियोजन म्हणून एक नंबर आम्ही ठेवणार आहोत। मला तुम्ही सांगा ना, आधी तर लोकल नगरसेवक आहेत, लोकल आमदार आहेत, कोणीतरी असं एक ठाम असं काम दाखवा की पनवेलमध्ये आम्ही केलं आहे। आणि बाहेरचा व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातला कोणतरी व्यक्ती आला का तो सांगेल पनवेलमध्ये आम्हाला जायचं आणि ही गोष्ट बघायची आहे, तर असं काहीतरी या शहराला देण्याचं काम आम्ही करणार आहोत। एखादं चांगलं आरोग्य केंद्र महानगरपालिकेकडून या प्रभाग 16 मध्ये उभारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। नक्कीच महिला सुरक्षा, लोकांसाठी नियोजन, पाण्याचं नियोजन, रस्त्याचं नियोजन हे विषय घेऊन आम्ही रस्त्यात उतरलेलो आहोत। फोडले, नगरसेवक विकत घेतले आणि आपल्याकडून त्यांनी मतदानाचा हक्क जो आपल्याला असतो तो हक्कच यांनी आपल्याकडून हिरावून घेतला आहे। तर मला वाटतं जी चीड तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे मतदारांच्या, आणि आपल्याला मतदान या लोकांनी करून दिलेलं नाही आहे, तर आपण या प्रभाग 16 मध्ये आम्ही हिमतीने उभे राहिलेलो आहोत। तर नक्कीच तुम्ही मतदानाच्या रूपात मतदान करा। येणाऱ्या 15 तारखेला मशाल आणि शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो। मग आम्ही उमेदवारी फॉर्म जे भरला, जे आम्ही निवडणुकीमध्ये उतरलो आहे, तर नुसता जनतेच्या कल्याणासाठी आमचं जे पक्षाचं शिकवण आहे किंवा महाविकासाचं शिकवण आहे, त्याच्यात 20% राजकारण, 80% समाजकारण आहे। या समाजकारण करत असताना इथं जे लोकल नागरिक आहेत, जे स्थानिक नागरिक आहे, ज्यांच्या प्रॉपर्टी टॅक्सवरती महानगरपालिका चालते, त्यांना सोयीसुविधा कसं देता येईल आपल्याला, मग ते पाण्याच्या संदर्भात असू द्या, पाण्याचे विषय असू द्या, रस्त्याचे विषय असू द्या, गार्डनचे विषय असू द्या, गटरचे विषय असू द्या, मीटरचे विषय असू द्या, ठीक आहे, शिक्षणाचे विषय असू द्या, आरोग्याचे विषय असू द्या, या सगळ्या विषयावरती आम्ही अभ्यास करून याला कसा आपल्याला योग्य रीतीने आपल्या लोकांना वितरित करता येईल असं आम्ही प्रयत्न करीन। आणि इथल्या जे जनता आहे त्यांना आवाहन करीन की जे 20 वर्ष इथे राज्य के लोक आहेत, यांच्यात कंपन्या, यांच्यात महानगरपालिका, यांच्याच राज्य, यांच्याच केंद्र हे सगळे असताना इथं जनतेला पाणी पण देऊ शकत नाही, तुम्ही यांना पाणी पण देऊ शकत नाही, हे प्रश्न आहे। तर तुम्ही ज्यात लोकांना पाणी देऊ शकत नाही, आमचं नियोजन असं आहे की आमचं सहकारी सगळं सांगितलं आहे तुम्हाला की इथला नवीन पाईप बसवून देणार, लोकांना टाक्या बसवून देणार। यांच्याकडे विजन काय नाही कारण यांचे स्वतःचे टँकर आहेत ना, यांचे धंदे बंद पडतील। लोकांना पाणी भेटला तरी नाही भेटला तरी चालेल, पण यांचे धंदे बंद व्हायला पाहिजे। हे धंदे करणारे लोक आहे, कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे सगळे बिझनेसमॅन आहेत। आम्ही नुसता समाजकारण आहे आणि समाजकारणच आम्ही करत राहणार, हे आमचे उद्देश आहे।